लाईव्ह बुलेटिन, परिपूर्ण सत्यता. नमस्कार, मावळ सत्य लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. जगद्गुरू संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान आहे. भंडारा डोंगरावरती जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं जागतिक दर्जाचं मंदिर उभं राहतं आहे. या मंदिराची प्रतिकृती इंदुरीच्या भागवत कुटुंबियांनी यंदाच्या गणेश उत्सवात उभी केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी अनेकांचे हातभार लावत आहेत. या सगळ्याच हातभार लावणाऱ्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा देखील भागवत कुटुंबियांचा हा प्रयत्न आहे. भागवत कुटुंबे देखील मूळचे वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा जपणारे कुटुंबे. नमस्ते, मी प्रशांत भागवत, राहणार इंदोरी. आज सर्वप्रथम सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आज महालक्ष्मीचं आगमन आणि महालक्ष्मीचं स्वागत असा आजचा कार्यक्रम. आज महालक्ष्मीचं आनंददायी वातावरणात स्वागत झाल्यानंतर गौरी भोजनाचा दिवस असतो आणि या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या घरात आनंदाचं वातावरण तयार होतं. या दिवशी आपण सर्व महिला भगिनी आनंद उत्सव साजरा करतात. आज आम्ही या वर्षी गणपती उत्सवाच्या निमित्तानं भंडारा डोंगर येथे चालू असलेलं जे 150 कोटी रुपयाचं मंदिराचं काम आहे, त्या कामाला बघून प्रभावित होऊन आज एक छोटीशी प्रतिकृती गणपतीचं डेकोरेशन म्हणून साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आज आपल्या तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात तर पूर्ण भारतात एक वैभवात भर पडावी अशा मंदिराचं काम चालू आहे आणि त्या मंदिराचं वैभव वाढवण्यासाठी जी लोक अहोरात्र कष्ट करतात त्यांना खरं आमचा प्रणाम आहे. खऱ्या अर्थानं आपण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या संतभूमीत राहत असताना एक मंदिराची प्रतिकृती करून आपण खरं या मंदिराची उंची वाढवता येईल आणि त्याचा प्रचार करता येईल यासाठी या देखाव्याचा यावेळेस प्रकर्षाने तयारी केली आणि मुलांचा आग्रह होता. मुलं दरवेळेस भंडारा डोंगरावर जातात तर त्यांना एक मंदिराची आवड की यावेळेस आपण मंदिराचं डेकोरेशन करू. त्या संकल्पना धरून आम्ही या मंदिराची डेकोरेशन रूपी स्थापना केली. मी सौरभ सूर्यकांत भागवत. आमच्या कुटुंबात गणेश उत्सवाचं एक वेगळंच दरवर्षी आवडीने गणेश उत्सव साजरा केला जातो. सगळ्यांना प्रत्येकाला खूप आवड आहे गणेश उत्सवाची. तर ह्यावर्षी देखावा कोणता करायचा हा निर्णय आमचा चालला होता. पण दरवर्षी आम्ही आमचं पूर्ण कुटुंब एक सांप्रदायिक असल्यामुळं दरवर्षी काही ना काहीतरी आम्ही सांप्रदायिक उपक्रम करतच असतो. तर त्या हेतूने आम्ही ह्यावेळेस ठरवलं की आपण भंडारा डोंगराच्या आपल्या जवळच भंडारा डोंगर आहे. तर भंडारा डोंगरात आता नियोजित जे मंदिर तयार होते भंडारा डोंगराचं, तर त्याचीच प्रतिकृती आपल्या घरात आपण डेकोरेशनसाठी साकारू. तर त्याच्यासाठी आम्ही मग सर्च चालू केला कसं करता येईल, काय करता येईल. मग एक ठिकाणी आम्ही त्याचे ते CNC कटिंग करून तसं ते स्ट्रक्चर बनवून घेतलं आणि गणपती यायच्या आदल्या दिवशी आम्ही ते पूर्ण रात्रभर जागून तो सेटअप लावून पूर्ण त्याची तयारी करून घेतली. तर ते एकदम सगळं सेटअप लागल्यानंतर ते एवढं अट्रॅक्टिव्ह आणि एवढं छान दिसायला लागलं. नमस्कार, मी राजवर्धन प्रशांत भागवत, 9वी माउंट सेंट एन हायस्कूलमध्ये इथे शिकतो. आम्ही दरवेळेस भंडारा डोंगरावर जातो तर तिकडचं आम्हाला स्ट्रक्चर आवडलं म्हणून यावर्षी आम्ही गणपतीला त्याचं प्रतिकृती दाखवली. भागवत. आमच्या देखाव्यामागचं कारण हे की जे संत तुकाराम महाराज, आम्ही ज्यांच्या पायथ्याशी आमचं गाव वसलं आहे तिकडे त्यांची संस्कृती अजूनही परंपरा अजूनही चालत आल्या आहेत. त्यांचे अभंग, त्यांचे कीर्तन, भजन अजूनही वारकरी संप्रदायात तेवढ्याच प्रेमाने व भक्तीने गायले जातात व त्यांचे नामस्मरण तेवढ्याच प्रेमाने केले जाते. अभंग लिहिले ते आजही खूप मौल्याचे आहेत आणि जे डोंगरावर जे मंदिर उभारते आहे त्याची आत्ताशी पाया बांधला आहे, पण ते मोठे झालं, ते अजून अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे ते जे पुढे होऊन ते पूर्ण कन्स्ट्रक्ट होईल त्याच्यानंतर ते कसं दिसेल ह्याची एक छोटीशी झलक आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.